हॅलो हॅलो. गाईज, आता आम्ही निघालो आहे शॉपिंगला. तर ही शॉपिंग माझी नाही आहे किंवा अनिकेतची शॉपिंग नाही आहे, ही शॉपिंग आहे गणपती बाप्पाची. सो आता आम्ही गणपती बाप्पांना जे जे काय म्हणजे डेकोरेशनसाठी जे आम्ही ठरवलं आहे ते सामान आणायला, आणि इवन छोट्या मोठ्या गोष्टी जसे की धूप कापूर अगरबत्ती या सगळ्या पूजेला जे सामान लागतं ते अर्धा आम्ही घेऊन येणार आहे आणि बाकीचं आम्ही आदल्या दिवशी वगैरे आणू. पण आत्ता जे आम्ही कवर करता येईल तेवढं सामान आम्ही कवर करणार आहे. सो यस. यासाठी आम्ही चाललो आहे आता ठाणे मार्केट जांभळी नाक्याला. सो तिथे आम्ही व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवू की आम्ही कसं कसं काय काय खरेदी करतो आहे, कुठल्या शॉपमधनं खरेदी करतो आहे, आणि ते मी तुम्हाला सांगेन. आणि मोस्टली तिथे गर्दी असेल तर काही काही ठिकाणी मला रेकॉर्ड करता नाही येणार, पण मी ट्राय करेन की व्हिडिओ बनवायचं आणि मग मी त्याला पाहिजे तर व्हॉइस ओव्हर बॅकग्राऊंड नंतर देईन. आणि 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 आता आम्ही जाऊ आणि डेकोरेशनचं सामान, मस्त एक डेकोरेशनची थीम आम्ही विचार केला आहे, तर तसं करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी लागणारं सामान जे आहे ते आता आणणार आहोत. येस, तर सो आता आम्ही भेटतो तुम्हाला डायरेक्ट मार्केटमध्ये. बाय बाय. बाय बाय. आम्ही निघालो आता, चला आमच्यासोबत. वजन कर. त्याची शॉपिंग झालेली आहे. तिथे मला जास्त काय व्हिडिओ शूट करता नाही आले, कारण का खूप रश होती, खूप गर्दी होती. त्याच्यामुळे जागोजागी आम्ही जेवढं कवर करू शकलो तेवढं मी कवर केलं आहे. सो आता मी जे खरेदी केली आहे गणपतीसाठी ती मी तुम्हाला सगळी अनपॅक करून दाखवते, आणि त्यांचे मी बजेट पण सांगते, म्हणजे माझा टोटल खर्च किती झाला आणि मला एक वस्तू कितीला पडली आणि काय, म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही पण तुमची गणपतीची शॉपिंग प्लॅन करू शकता. सो चला स्टार्ट करूया. सो फर्स्ट एक आपण ओपन करू आता. सो पहिलंच मी ओपन करते आहे. आता कृष्ण जन्म येतो आहे, सो त्याच्यासाठी पण मी शॉपिंग केलेली. सो हा मी पहिला झोपाळा घेतला आहे, दिसत असेल तुम्हाला. वुडनचा आहे प्रॉपर, आणि अशी साईडने एम्ब्रॉयडरी वगैरे आहे, त्याला डिझाईन आहेत वेगवेगळ्या, आणि इथे आपण दोरी बांधू शकतो अशी पुढे, तसं त्यांनी जागा पण ठेवले. सो हा मला पडला आहे 150 रुपयाला, 150. मी प्राईस बाजूला टाकत आहे किती पडलं काय ते. हा मला 150 रुपयाला पडला आहे. त्याच्यासोबत नंतर मी हे घेतलं बसायला कृष्णाला. सो हे मला पडलं आहे 50 रुपये, छोटंसं. त्याच्यानंतर कृष्णाचा ड्रेस, हा कलर घेतला आहे मी, दिसेल असेल तुम्हाला, आकाशी. सो हा आकाशी कलरचा मला ड्रेस पडला आहे, फक्त ड्रेस हा मला 180 रुपीजला पडला आहे, आणि ह्याच्यामध्ये काहीच बार्गेनिंग केलं नाही आहे त्यांनी. 80 रुपीजला जसाच्या तसा आहे. आणि हा पूर्ण सेट घेतला मी, म्हणजे मॅचिंग मुकुट आणि माळ, आणि त्याच्यासोबत हे 2 कानातले दिले, म्हणजे हे 2 असं मी घालू शकते. सो मग हे मला पडलं आहे 100 रुपये, कारण का ही साईज मोठी असल्यामुळे त्यांनी 100 रुपये सांगितलं. आणि लहान साईजवालं पण मी एक घेतलं. हे बघा, हे लहान साईजवालं आहे. या लहान साईजवाल्यासोबत तुम्हाला मुकुट मिळतं आहे, त्याच्यानंतर हे गळ्यातलं नेकलेस आहे, आणि मग ते बासरी आणि जी काठी वगैरे असते सोबत कृष्णाच्या, ती सगळं आहे याच्यासोबत. आणि हे छोटंवालं मला मिळालेलं आहे 50 रुपयाला. सो मी दोन्ही कॅरी केले, मला जे आवडेल ते मी लावेल. असं हे झाले कृष्णाचं पूर्ण. त्याच्यानंतर मी दुसरीकडे मला हे दिसलं, हे खूप छान वाटलं मला. तुम्ही बघू शकता, असे मी 2 कलेक्ट केले. हे पार्ट आहेत छोटे, बघा ना, यांचे प्रॉपर फिनिशिंग वगैरे, कलर वगैरे पण खूप छान आहे. आणि स्वास्तिक आहे त्याच्यावरती, आणि असे छोटेसे मागून पण प्रॉपर
छान वाटतो म्हणून मी रेड घेतला. सो हे एक मला मिळालं आहे 50 रुपयाला. स्टेशनरीच्या वस्तू पण घेतल्या डेकोरेशनसाठी, जसे की सेलोटेप व्हाईटवाली ट्रान्सपरंट खूप उपयोगी पडते डेकोरेशनला. आणि ही एक अशी वाली व्हाईट पण घेतली आणि टाचण्या घेतल्या. सो ह्यांचे झाले टाचण्या आहेत 35 रुपयाच्या आणि सेलोटेप आहे 60 रुपयाला, मोठी आहे म्हणून. सो हे स्टेशनरीचं झालं. आम्ही हा एक मोठा कार्डबोर्ड पेपर घेतला, खूप मोठी साईज आहे. सो की आम्हाला डेकोरेशनसाठी लागणार आहे आता. तर हा कार्डबोर्ड पेपर मला पडला आहे 40 रुपयाला, म्हणजे खूप मोठी साईज आहे याची. त्याच्यानंतर त्याच दुकानात आम्हाला हे फोम पण दिसले, बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये आपण फ्लावर्स टाकून किंवा वेल वगैरे लावून डिझाईन करू शकतो. सो हा एक फोम मला पडला आहे 40 रुपयाला. तर मला छान वाटलं की बाबा 40 रुपये म्हणजे ठीक आहे. जसं की कार्डबोर्ड पेपर पण 40 रुपये, हा पण 40 रुपयाला एक फोम आणि खूप मोठी साईज आहे बघायची. म्हणजे तुम्ही असं राऊंड करून एका टेबलला पण लावू शकता किंवा असं वरती लावायचं असेल तुम्हाला डेकोरेशनसाठी तर तिथे पण लावू शकता तुम्ही. आणि नेक्स्ट आता मी दाखवते, आम्ही गणपतीसाठी नवीन पाट पण घेतला. कारण का आधीची मूर्ती आमची लहान होती, त्याचं आता थोडीशी साईज जास्त पण नाही, किंचितची साईज वाढली आहे. सो मग नवीन पाटच घेतला आम्ही. हा बघा, हा काहीतरी 12 फूट का काहीतरी बोलला, तेवढा आहे हा. तुम्हाला साईज कळेल. आणि ह्याच्यावरती असे प्रॉपर शुभ लाभ वगैरे स्वास्तिक वगैरेची डिझाईन आहे, छान आहे, कलश आहे. आणि हा मला पडला आहे 200 रुपयाला. सो मला खूप हा वर्थ वाटला. 200 रुपये म्हणजे खूप झालं पाट. त्याच्यानंतर मी एक छोटी झाडू घेतली केर काढायला कुठे पण, म्हणजे किचनच्या साईडला वगैरे कधी आपल्याला लागतं ना. तर ही मला पडली 30 रुपये, सॉरी 20 रुपये, 20 रुपयाला पडली. हां, ती पण छान आहे, क्यूट आहे. त्याच्यानंतर हे अगरबत्तीचं एक स्टँड घेतला आम्ही, जे मला पडलं आहे 30 रुपये बोलला, हे आम्ही 20 रुपयाला घेतलं. कारण का त्याच दुकानात, एकाच दुकानातून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी घेतलात ना, तर तुम्हाला ते लोक पण बजेट प्रॉपर तुमचा मॅनेज करून देतात. म्हणजे तुम्हाला ज्या भावामध्ये हवं आहे तो भाव पण घसरतो त्यांच्याकडून. सो असंच बघा की एकाच दुकानात मोस्ट ऑफ गोष्टी मिळतील, कधी कधी नाही पण मिळत. पण एक इथून एक तिथून असं करू नका, मग तुम्हाला प्रत्येक गोष्टच महाग मिळणार. कुठे तुम्ही एक वस्तू दुकानात घ्यायला गेलं की तुम्हाला मध्ये एका वस्तूची किंमत जास्तच सांगणार. बघितलं असेल तुम्ही, म्हणजे असं डोरला वगैरे लावायला आणि खाली अशी बेल आहे प्रॉपर, एवढी हाईट असेल मोठी. खूप छान वाटते आणि असं अट्रॅक्टिव्ह आहे. म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण छान आहे, रेड आणि हा ब्ल्यू डार्क पिंक. सो हे आम्ही असं दुकानातून वगैरे नाही घेतलं, हे असे मार्केटमध्ये बाहेर फिरत असतात माणसं, हातात घेऊनच फिरत असतात, तर त्यांच्याकडनं हे आम्ही कलेक्ट केलं. तो आम्हाला सांगत होता 100ला 2. ह्याच्यामध्ये कमी करायचं ट्राय केलं पण त्याने नाही केलं कमी. सो आम्ही म्हटलो ठीक आहे, आपण दुकानात जे भाव मागेल ते देतो. सो हे बाहेर तर कष्ट करून फिरतात ते लोक, सो त्यांना पण काहीतरी पैसे हवे असतात, त्यामुळे ते गिराईक शोधतच असतात. सो आपण त्यांच्याकडे पण बार्गेनिंग केलं तर मग काय मतलबच नाही. जिथे करायचं तिथे करा, पण जिथे नाही पॉसिबल तिथे उगाच जबरदस्ती करण्यात. हे असं मी 4 घेतले, म्हणजे 200ला मी 4 घेतले ते लटकन. आणि नेक्स्ट म्हणजे हे तर कॉमन आहे, सगळ्यांना माहितीच आहे, बेल्स. आपल्या छान आहे ते, आपण बेल्स बघू शकता तुम्ही. वरतून अशी दोरी आहे आणि खाली असं छोटंसं बेलचं हे आहे. ह्याच्या आम्ही सिल्वरमध्ये त्याने आम्हाला बोला की 100ला तुम्हाला हलकी क्वालिटी, म्हणजे एकदम पण असं तुम्ही म्हणाल तसं भारीवालं नाही, पण हे युजफुल आहे, डेकोरेशनला खूप वापरतात आणि दिसतं पण छान. नेक्स्ट मी घेतली आहे किटली. ही 1 लिटरपेक्षा 750 ml दिलं आहे, म्हणजे एवढी. ही किटली घेतली मी, बघू शकता प्रॉपर स्टीलची आहे आणि दिसते पण छान आहे. आणि हा चमचा वेगळा घेतला, म्हणजे चमचा त्याच्यासोबत नव्हता, चमचा हा वेगळा आलाय. सो चमचा आणि किटलीचे झाले 220, म्हणजे मला पहिलं तो बोललेला किटली 220ला. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी तेल राहील याच्यामध्ये.
सो हे मला आवडलं. छान. नेक्स्ट मी घेतलं, जिथून मी पार्ट घेतला तिथूनच मी ही गोष्ट घेतली, ती म्हणजे या समया. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे आणि मला खूप जास्त आवडल्या. मेन म्हणजे गणपतीच्या दोन्ही बाजूला समई हीच छान दिसते. तुम्ही किती पण अट्रॅक्टिव्ह दिवे लावा, काही लावा, डायमंडचे लावा, खड्याचे लावा, ह्याचे लावा, त्याचे लावा, पण नाही, जुनं ते जुनं आणि जुनं तेच सोनं. हे जुनी लोकांची पद्धत आहे. समई तीच छान दिसते गणपतीला, त्यामुळे मला आवडले, मी घेतले. साईज लहान आहे थोडी, कारण का आमचा गणपती बाप्पा पण लहान असतो. काय काय म्हणजे माझ्या माहेरी गणपती माझा मोठा आहे साईज गणपतीची, तर आमच्याकडे जुन्या म्हणजे माझ्या मम्मीच्या सासूबाईंपासून ज्या समया आहेत तेवढ्या मोठ्या मोठ्या आणि पितळेच्या प्रॉपर, त्या समईचं एकाचंच वजन खूप जास्त आहे. सो ही थोडीशा हलक्या आहेत वजनाने, कारण का ऑब्विसली लहान आहे. तुम्ही बघू शकता याची साईज एवढी माझ्या हाता एवढी आहे. आणि हे ओपन वगैरे होतात, म्हणजे तुम्हाला वॉश करताना तुम्ही असं सेपरेट करून वॉश करू शकता पितांबरीने. क्वालिटी छान आहे त्याची. 400च्या माझ्या 2 म्हणजे 800 रुपयाला मला 2 पडल्या. सो खूप छान आहे त्या. हे बघा, मला कलर दिसेल असा मोरपिसी कलर आहे आणि त्याच्यावरती फक्त हे टिकल्यांचं वर्क आहे बस, बाकी काय नाही. आणि इथे ही सिल्वर कलरची त्यांनी लेस लावली आहे, बाकी हे सगळं टिकल्यांचं वर्क आहे. छोटीशी साधी सिंपल शॉल आहे, छान वाटली मला. सो आम्ही घेतली ही मला पडली आहे 100 रुपयाला. ह्याच्यात ते कमी जास्त केले नाही तिने, 100 ची 100. तशीच एक आम्ही एक कंठी घेतली आहे, ती पण खूप अप्रतिम आहे. बघू शकता तुम्ही, मोत्यांचं वर्क आहे वरती, मग गुलाब आहेत, मग परत मोती आहे, मग गुलाब आहेत आणि खाली असा मोठा गोंडा आहे. सो ही पिंक कलरची कंठी, ही आम्हाला पडली आहे 150 रुपये, कारण का मोठी आहे आणि फुलं बिलं पण मोठी आहेत, त्याच्यामुळे तो बोला. हे आपल्याला 150 रुपयाला पडली. दिसायला खूप छान आहे, घातल्यावर पण खूप छान वाटेल बाप्पाला. आणि त्याच्यानंतर अजून एक कंठी आम्ही घेतली दुसरीकडून. ह्याच्यामध्ये छोटे रोजेस आहेत, सेम पॅटर्न आहे, बघू शकता तुम्ही, सेम पॅटर्न आहे. मोती, फक्त रेड रोजेस, मोती आणि रेड रोजेस. आणि ह्याचा पॅटर्न होता मोती पिंक रोजेस, मोती पिंक रोजेस. तो बघा, असे दिसताना सेम दिसतात, पण साईजमध्ये खूप डिफरन्स आहे. सो ही मला पडली 100ची 80 रुपयाला, पण ही मला पडली 200 रुपयाची 150 रुपयाला. सो मला दोन्ही पण चांगल्या वाटल्या आणि वर्थ आहे क्वालिटी, दोन्ही पण छान. आता उरलं आहे पूजेचं सामान, जे की पूजेला लागतं. सो ते मी आता आणलं आहे. आता त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या वस्तू असतात. तसं मी हे घेतलं आहे, लक्ष्मी धूप घेतले मी, छोटे धूप असतात ना ते, म्हणजे डेली वापरायला पण बरे होतात, गणपतीत पण छान वाटतं आरती करताना. सो हे पर पॅकेट मला पडलेलं आहे 30 रुपयाला. असे 30 रुपयाचे मी 2 पॅकेट घेतली. नेक्स्ट आहे हे ओटीचं सामान, सगळ्यांना माहितीच असेल लेडीज लोकांना. हे ओटीचं सामान आहे, ह्याच्यामध्ये बांगडी, दोरा, सुपारी वगैरे सगळं, हळकुंड वगैरे सगळं येतं. हे आपण देवीच्या समोर वगैरे, गौराईच्या समोर वगैरे ठेवू शकतो. तर आमच्याकडे गौराई पण येतात, तर सो त्यासाठी मी आधीच खरेदी केली आहे, अर्धी माझी बाकी आहे. सो हे मी असं 4-5 घेऊन ठेवलं आहे. सो हे एक मला पडलं 10 रुपयाला, ह्याच्यावर मोठं पण होतं, पण मी छोटे छोटेच घेतले. सो हे एक मला पडलं आहे 10 रुपयाला. असे मी 4 सेट घेतले. त्याच्यानंतर मी घेतलं कापूर. कापूर मस्त आहे, कापूर सगळ्यांनी घरात वापरा. कापूरने खूप प्रसन्न वाटतं, वास पण खूप छान येतो, त्याच्यामुळे कापूर वापरणं खूप गरजेचं आहे. सो हा वाला कापूर म्हणजे हा डिपेंड आहे, आता हा मोठा आहे, तुम्हाला साईज दिसेल की नाही माहीत नाही, मी अजून फोडलं नाही. ह्याच्यात बघा तुम्हाला साईज दिसते का ना, मोठा कापूर आहे. सो एक पॅकेट मला हे पडलं 60 रुपये. मला खूप महाग वाटलं, मी त्याला बोलली तर तो बोला नाही मॅडम कापूर महाग आहे, कारण का कापूरची किंमतच आहे तेवढी. MRP 90 आहे, पण त्यांनी आम्हाला 60ला दिले. सो हे एवढं पॅकेट आहे, प्युअर कॅम्फर. तर ह्याचे मी 2 घेतले पाऊच कापडाचे. त्याच्यानंतर मी घेतलंय जे वस्त्र आपल्याला गणपतीला, गौरीला वगैरे घालायला लागतं, ते वस्त्राचं पॅकेट 10 रुपयाला, हे मोठंच घेतलं. त्याच्यानंतर मी धूप घेतले, ते आरती करताना जे आपण
वापरतो देवाला. हे बारीकवाले धूप, हे पण काहीतरी 30-30 रुपये का 20 रुपयाला पॅकेट आहे. आणि मग नंतर मी सेपरेट अशा 10 सुपाऱ्या घेतल्या आहेत. तसं सुपाऱ्या आम्हाला जास्त लागतात पण कमी पडतील असं मला वाटतंय. सो 10 सुपाऱ्या घेतल्यात मी, त्या काहीतरी 20 रुपयाच्या. त्याच्यानंतर मी हा सेट घेतला, हळदी कुंकू आणि अबीर गुलाल, कारण का गणपतीच्या पूजेसाठी हे लागतं. सो हे 5-10 रुपयाला पॅकेट. सो हे झालं पूजेचं सामान. आणि मग घेतला हा रेड एक दोरा जर लागला तर, आणि गंगाजल घेतलं. ॲक्च्युली मला गोमूत्र घ्यायचं होतं पण मी कन्फ्यूज झाली आणि मी हे घेऊन आली, पण हे पण चांगलं असतं. हे घेतलं. झालं. तर हे होतं पूजेचं सामान. आणि डेकोरेशनचं आम्ही अर्ध घेतलं आहे, अर्ध आमचं राहिलं आहे आणायचं अजून. ही खरेदी तर सगळ्यांना करणं मस्ट आहे. ज्यांना भांडी घासायचा कंटाळा येतो त्यांनी ही खरेदी केलीच पाहिजे. जसं की तुम्ही बघू शकता, आता मी घेतले पेपरचे ग्लास. हे मला पडले 40 रुपयाला. किती आहेत माहीत नाही आतमध्ये, काहीतरी बोलले ते काका 20 आहेत का काहीतरी, 30 आहेत. 40 रुपयाला आहे. तसेच सेम मी चहाचे ग्लास पण घेतले, इन केस लागलेच तर. तसे एवढं लागत नाही पण कधी कधी गर्दी झाली, पूजा वगैरे ठेवली तर मग लागतात. तसे चहाचे ग्लास घेतले मी. त्याच्यानंतर मी अशा वाट्या घेतल्या जेवणासाठी, भाजीसाठी आपल्याला लागतात. तसे वाट्यांचे मी 2 सेट घेतले. ह्याचा मला एकेकाचा भाव नाही माहीत, मी सगळं घेतलं. आणि मग माझं ओव्हरऑल बजेटचा म्हणजे या खरेदीच्या बजेटचा मी सांगेन तुम्हाला भाव. मग मी घेतले द्रोण, जे प्रसादाला लागतात ते. मग मी एवढा टिश्यूचे पॅकेट घेतले 3. मला एवढी साईज आहे. हे 3 घेतले मी. नेक्स्ट मी घेतले चम्मच पण घेतले मी असे, हे पण छान आहे. चम्मच घेतले. त्याच्यानंतर मी पिशव्या घेतल्या, म्हणजे कधीतरी कचरा वगैरे टाकायला किंवा काही दुसऱ्या वस्तूसाठी कोणाला पार्सल वगैरे द्यायचं तर लागतात तशा ब्लॅक कलरच्या आणि व्हाईट कलरच्या पिशव्या घेतल्या मी. आणि नंतर मग मी प्लेट्स घेतल्या. तर या प्लेट्स मी अशा घेतल्या आहेत. आता मी काढून दाखवते तुम्हाला. एक मिनिट. हां या बघा, सिल्वर विल्वर न घेता मी मस्त अशा ग्रीन ऑथेंटिक प्लेट्स घेतल्या, ज्या की जेवायला दिसतात पण छान. आणि मला एक प्लेटचा सेट पडला हा 40 रुपयाला. मी सिल्वर कलरचा विचारला तर ते काका बोलले की एक 60 रुपयाला. सो हा 40 रुपयाला मला बरा वाटला, सो मी हा घेतला. सो असं हे एवढं सामान आहे फक्त ह्याचं. याच्यामध्ये फक्त प्लेट्स आहे, टिश्यू आहे, ग्लास आहे, वाट्या आहे, द्रोण आहे, चम्मच आहे, पिशव्या आहे. सो ह्याचं पूर्ण टोटल झाली माझी 500 रुपये. सो हे सगळं 500 रुपयात मला आलेलं आहे. सो हे माझी खरेदी मला खूप जास्त आवडली. सो अशा प्रकारे माझं सगळं सामान दाखवून झालं आहे, तुम्हाला कव्हर करून झालं आहे. सो खूप साऱ्या वस्तू आल्या आता मार्केटमध्ये आणि सगळं छान छान पण आलं आहे. फक्त तुम्हाला योग्य ठिकाणी बार्गेनिंग करणं गरजेचं आहे. उगाच नको त्या ठिकाणी बार्गेनिंग करायला जाऊ नका, कारण का काही गरज पण असते पैशाची. सो ते जे लोक रस्त्यावरती विकून कष्ट करत आहेत त्यांच्यासाठी 10 रुपये सोडा. पण जे लोक दुकानात आहे, दुकानातलं कसं आपण काय करतो, दुकानातलं म्हणून आपण तिथे बार्गेनिंग करायला जात नाही. पण नाही, तिथे बार्गेनिंग करणं मस्ट आहे. तिथे 10-20 रुपये कमी झाले तरी चालतील. पण ॲटलिस्ट जे बाहेर बिचारे उन्हातानात राहून पावसा पाण्याचे जे कष्ट करून कमवत आहेत त्यांच्यासाठी 10 रुपये तुम्ही एक्स्ट्राचे सोडले तरी खूप चांगलं आहे. म्हणजे ही असा माझा समज आहे, प्रत्येकाचा समज वेगवेगळा असतो. सोबत मी एवढंच सांगेन, आता जांभळी नाक्यामध्ये खूप दर दिवसाला गर्दी आहे. सो सांभाळून जावा, सांभाळून शॉपिंग करा, बजेटफुल शॉपिंग करा. ज्या ज्या वस्तू आवडतात त्या मोस्ट ऑफ वस्तू तुम्ही एकाच ठिकाणाहून घ्यायचा प्रयत्न करा. पूजेचं सामान खूप अतिशय महाग आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये पण कमी करा. परत अजून डेकोरेशनचं पण खूप साऱ्या मल्टिपल वस्तू आल्या तिथे, त्या फ्लावर्स बिवर सगळं ते आम्ही जास्त खरेदी केलं नाही, कारण का जे आधीच्या वर्षीचं आहे तेच आपण कधी कधी रिपीट वापरतो. सो जे आम्हाला नेसेसरी आहे त्या गोष्टी आम्ही कलेक्ट केल्या आणि अजून आमच्या बाकी आहे डेकोरेशनसाठी. सो तुम्हाला डेकोरेशनचे पण व्हिडिओ येत राहतील, पण तेव्हा तुम्ही बघा आम्ही काय डेकोरेशन करतोय. सो आता आम्ही हे एवढंच आणलं आहे डेकोरेशनला, जे की कार्डबोर्ड पेपर, फोम वगैरे. सो आमचा मेन प्लॅन काय आहे डेकोरेशनचा ते तुम्हाला व्हिडिओनुसार कळत जाईल. सो स्टे ट्यून गाईज. आणि अशा प्रकारे ही आमची होती शॉपिंग जांभळी नाक्याची, गणपती बाप्पाची. सो तुम्हाला कसं वाटलं माझं शॉपिंग आणि कशा वाटल्या माझ्या खरेदी केलेल्या वस्तू कॉमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही पण जावा, लवकर लवकर गणपती येत आहे तर लवकर लवकर शॉपिंग करा. आणि हां, ह्याचं ओव्हरऑल बजेट झालेलं आहे 3750. सो एवढ्या सगळ्या सामानाचं बजेट झालं आहे 3750. सो हे तुम्हाला मी टोटल पण शेवटला हे करेन, हायलाईट करेन. सो आता तुम्ही बघा कोणतं सामान कोणत्या पद्धतीने घ्यायचं आणि कसं बजेटफुल घ्यायचं हे प्रत्येक गृहिणीला माहितीच असतं. सो तर मग गाईज अशी होती आमची शॉपिंग. तर तुम्हाला कशी वाटली फोन करून सांगा. तर कमेंट करून सांगा आम्हाला कशी वाटली शॉपिंग. आणि खूप गर्दी होती, आत्तापासूनच एवढी गर्दी. अजून 1 वीक बाकी आहे गणपतीला, पण तरी खूप क्राऊड आहे.
जाताना सांभाळून जावा. सगळं सामान तुमचं तुम्ही पण व्यवस्थित लवकरात लवकर ठेवा. जाऊन शॉपिंग करून घ्या हा. गणपतीची. खूप छान छान आलंय सामान, पण खूप बजेट जास्त. खूप करावं लागतं, बार्गेनिंग खूप करावी लागते हा. डिटेल मध्ये, कारण का काही पण भाव सांगतात लोक, त्यामुळे खूप. आणि काय काय शॉप पण बाकीचं ओव्हरऑल आम्हाला जे जे पाहिजे ते भेटलंय. खूप आमची भेटलं. शॉपिंग फक्त झाली. एकच वस्तू 2-3 राहिली. गोष्टी हा. राहिलेत ते आम्ही पण घेऊ. आणि पाऊस सुरू झाला म्हणून आम्ही Correct. निघालो आम्ही लवकरात लवकर आलो. कारण का आम्ही जे सामान घेतलेलं पुठा वगैरे ते भिजत होता. ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सगळे डिटेलमध्ये दाखवलेले आहे. ते तुम्ही त्याची प्राइस वगैरे बघून तसं तुम्ही बजेटनुसार तिथे घ्या तुमचं सामान. येस, चलो बाय बाय. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करायला विसरू नका. आणि हां आणि अनिकेतला सगळ्यांनी फोन करून सांगा की काय काय सामान घ्यायचंय, तो आणून देईल तुम्हाला.